कार्यकर्ते आहेत मंडळाचे। ढोल ताशा पथक रमण बागेचं हे प्रसिद्ध आहे पुण्यातलं, जे मानाच्या पहिल्या कसबा गणपती सोबत दरवर्षी असतं आणि पूर्णपणे मिरवणुकीत ढोल ताशा पथक एकच आहे, पण त्यासोबतच वेगवेगळी पथकं जी पुण्याची पारंपरिकता दाखवतात, त्यातलं एक ध्वज पथक, एक झांज पथक, एक ढोल ताशा पथक। तर याच ध्वज पथकाचे प्रमुख आपल्या सोबत आहेत। तुमचं नाव काय? माझं नाव महेश गजानन जोशी। मी रमणबाग शाळेमध्ये शिक्षक म्हणून होतो आणि हे अनेक वर्ष 1990 पासून हे पथक चालू आहे आणि कसबा पेठेबरोबर गेली जवळजवळ 35 वर्ष आम्ही हा उपक्रम करतो। बरं, किती मुलं आहेत तुमच्या सगळ्या पथकामध्ये मिळून? कसा सराव करता? किती दिवस करता? साधारण 1 महिना अगोदर सराव सुरू होतो। 800 ते 900 याच्यामध्ये रजिस्टर असतात की जे नेहमी सरावासाठी असतात, त्यांचे ग्रुप केलेले असतात, त्याप्रमाणे त्यांचा सराव चालू असतो दरवेळेस। फक्त कसबा गणपती सोबतच तुमची ही पथकं असतात? नाही, अगोदरही असतात आणि शेवटच्या दिवशी 2 किंवा 3 मिरवणुका असतात दरवर्षी। बरं, खूप शिस्तबद्ध चाललंय तुमचं संचलन आणि प्रत्येकाचा एक आकर्षक असा पेहराव, फेटा। तर त्या पेहरावबद्दल काय काळजी घेतली जाते? कसं नियोजन सगळं केलं जातं? पेहराव अनेक वर्ष तसाच ठेवला जातो। विद्यार्थी त्याचं आणि मुख्य म्हणजे रमणबाग या 5 अक्षरासाठी म्हणून हे सगळे विद्यार्थी म्हणून करत असतात। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर रमण बागेची ही वेगवेगळी पथकं अतिशय या मिरवणुकीमध्ये खूप छान रंगत आणतायत। निश्चितच श्वेता, तुमच्या माध्यमातून आम्हाला ही पुण्याचा गणेशोत्सव अनुभवायला मिळतोय। आता आपण थेट दृश्य बघतोय ही लालबागच्या राजाची पूजा सुरू करण्यात आलेली आहे। मिरवणूक काढण्यापूर्वी लालबागच्या राजाची पूजा करण्यात येते। सगळे मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत तिथे जमलेले आहेत, मंडळाचे सगळे सदस्य आहेत, त्यांच्या हस्ते बाप्पाची पूजा करण्यात येते। बाप्पाच्या चरणाची इथे पूजा करण्यात येते। त्याचबरोबर थोड्याच वेळामध्ये आरती देखील बाप्पाची पार पडेल। बाप्पाला शेवटचा निरोप देण्यात येतोय। सगळ्याच गणेश भक्तांसाठी हा भावी क्षण। थेट आपण हैदराबादची दृश्य बघतोय। हैदराबादच्या गणपती बाप्पाची ही दृश्य आहेत। अतिशय भव्य दिव्य मूर्ती गणपती बाप्पाची आपण बघतोय हैदराबादमधून थेट। फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात गणपती बाप्पाचा उत्सव पाहायला मिळतोय। सगळीकडेच वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांच्या पद्धतीनं गणपती बाप्पाचा उत्सव साजरा करण्यात येतो। हैदराबादची ही उंच भव्य दिव्य मूर्ती आपण बघतोय, अतिशय वेगळ्या प्रकारची बाप्पाची ही मूर्ती। 3 दृश्य आपण आता सध्या बघतोय। पुण्याचा गणेश उत्सव मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे, त्याची ही दृश्य आपण बघतोय। ढोल ताशाच्या गजरामध्ये इथे गणेशोत्सवाची मिरवणूक सुरू झालेली आहे। अगदी पारंपरिक पद्धतीने पुण्याचा गणेशोत्सव असतो आणि त्याचबरोबर मुंबईची दृश्य आपण बघतोय। थेट लालबागच्या राजाची पूजेला सुरुवात झालेली आहे आणि त्याचं लाईव्ह प्रक्षेपण आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपल्या दर्शकांपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। तुमचंही दर्शन झालं नसेल या 10 दिवसांमध्ये तर तुम्ही थेट लालबागच्या राजाच्या चरणाचं दर्शन इथे न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून घेऊ शकता। मंडळाच्या सदस्यांकडून लालबागच्या राजाची पूजा करण्यात येते। शास्त्रोक्त पद्धतीने ही पूजा पार पडेल, त्यानंतर गणपती बाप्पाची आरती होईल आणि त्यानंतर बाप्पाला निरोप देण्यात येईल। पुन्हा जाऊयात माझ्या सहकारी श्वेता दांडेकर यांच्याकडे। त्या पुण्यामध्ये आहेत। पुण्यातला गणेशोत्सव कसा सुरू आहे, नेमकं काय सगळं सुरू आहे श्वेता? राज्यात आज गणेशोत्सवाची सांगता होतीये आणि मुंबईची काही दृश्य आपण लालबागच्या राजाची बघतोय। त्याचबरोबर आपण थेट पुण्यामध्ये जाऊया। पुण्याचा जो गणेशोत्सव आहे तो अगदी पारंपरिक पद्धतीने या साजरा केला जातोय। ढोल ताशांच्या पथकासह सगळीकडे गणपती बाप्पा मोरयाचा आवाज घुमतोय। थेट जाऊयात माझ्या सहकारी श्वेता दांडेकर यांच्याकडे। श्वेता, तुम्ही पुण्यात आहात, गणेशोत्सव पुण्यातला बघताय, अनुभवताय, तुमच्या माध्यमातून कळू देत की नेमकं पुण्यामध्ये काय वेगळा अनुभव यावर्षी येतोय?
सुवर्णात जसजशी मिरवणूक पुढे जाईल ना तशा रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या जात आहेत आणि पुण्यातली संस्कार भारती ही सगळ्यात प्रसिद्ध जगभर झालेली रांगोळी आणि तीच साकारली जाते. वेगवेगळ्या काही थीम असतात, काही कॉन्सेप्ट असतात, त्या या रांगोळीच्या माध्यमातून ते मंडळ मांडत असतं. कलाक्षेत्र अशी एक रांगोळी इथे साकारण्यात आली आहे. जसजसा गणपतीची पालखी मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची पुढे येते तसतशा या रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या जातात. पुण्यातले काही रांगोळी कलाकार असतात, अगदी पुण्यातलेच काय बाहेरनं सुद्धा येतात, जे खास या मिरवणुकीच्या मार्गावरती रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यासाठी खास येतात, काम करतात. ही सेवा म्हणून मानली जाते. प्रामुख्याने रांगोळी घालण्याची ही एक सेवा असते आणि ती सेवा गणपतीच्या चरणी रुजू करणं ही या रांगोळी कलाकारांची एक भावना असते. आणि म्हणूनच कुठलाही सण उत्सव असेल किंवा हिंदू धर्मामध्ये रांगोळीला ज्या पद्धतीनं महत्व आहे, मांगल्याचं प्रतीक मानलं जातं रांगोळी म्हणजे. त्यामुळे या गणेशोत्सव काळामध्ये गणपतीला निरोप देताना सुद्धा एक मांगल्याचं प्रतीक, एक कला सादर करताना ज्या पद्धतीनं आपण म्हणतो गणपतीला 64 कला, 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती गणपती, तर ही रांगोळीची कला सुद्धा ही एक कला आहे. त्यामुळे हे रांगोळी कलाकार आपली कला या गणपती उत्सवामध्ये आवर्जून मांडत असतात. वेगवेगळी पथकं आपली कला सादर करतायत. झांज पथक, ढोल ताशा पथक, झेंडा पथक आहे. त्यांनी केलेला सराव आज या विसर्जनाच्या शेवटच्या दिवशी ते आपली कला इथं मांडतायत. रांगोळी कलाकार सुद्धा आपली कला मांडतायत. तर ही सगळी दृश्य सर्व समावेशक अशी पुण्याच्या या मिरवणुकीमध्ये आवर्जून बघायला मिळतात आणि ती अनुभवण्यासाठी तुम्ही बघाल तर दोन्ही बाजूला जी काही गर्दी दिसते ती आता सकाळचे 10 वाजता आहेत. या 10 वाजताना सुद्धा गर्दी ही त्याच प्रमाणात आहे. ही गर्दी आणखी वाढत जाणार आहे. संध्याकाळपर्यंत या गर्दीला सीमा राहणार नाही. त्यासाठी पोलीस बंदोबस्त सुद्धा अगदी तगडा आहे. पुण्यामध्ये वेगवेगळी पथकं, पोलीस दलातले सगळे कर्मचारी, अधिकारी, सगळे रस्त्यावरती आहेत. फक्त आणि फक्त इथे बंदोबस्तासाठी ही विसर्जन मिरवणूक पूर्णपणे शिस्तबद्ध पद्धतीनं पार पाडण्यासाठी. पुन्हा आणखी एक आपण संस्कार भारती रांगोळी बघतोय, रंगीबिरंगी अशी. प्रत्येक रांगोळीमधनं ना एक काहीतरी सामाजिक संदेश देण्याचा सुद्धा प्रयत्न असतो, त्या संस्थेचा, त्या मंडळाचा. आणि रांगोळीच्या माध्यमातून, गणपतीच्या देखाव्याच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न आज देखील पुण्यातली ही मंडळं करतात. आणि याच रांगोळीवरनं पायघड्या आपण म्हणू ज्याला, त्यावरनं गणपती बाप्पाची मिरवणूक येत असते. असा हा चैतन्यपूर्ण असा माहोल निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, सुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदरा उठीचे दोराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती, श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे माना कामना पुरती. जय देव रत्नाकाचित भारा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुमकुम केशरा, हिरे जाडित मुकुट शोभा तो बरा, ऋणजन तेणू पोरे चरणी गागरिया. जय देव जय मंगल मूर्ती, श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे माना कामना पुरती. जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना, सरसुंड वक्रतुंड त्रिनयना, दास रामाचा
जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावाती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव देवी दैत्य सागर मंथन पैकेले त्या माझे अवचेत हर हर सापडले विद्वा आसुरपणे प्राशन केले नीळकंठना प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावाती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव व्याघ्रांबर फणिवर्धन सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुकुल तिलक रामदासा अंतरी जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावाती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव दुर्गे दुर्गण वारी तुझ विन संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी सारी पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी त्रिभुवन भुवनी पाता तुझ ऐसे नाही चारी शमले परंतु न बोले काही साई विवाद करता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागे पावसी लवलाई जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होती निजदासा क्लेशापासून सोडवी थोडी भवपाशा अंबे तुझ वाचून कुरकुर विलाशा नरहरी तल्लीन झाला पद पंकजलेशा जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी गाणे गंगांगण वंदित चरण डोळान पाहिन रूप तुझे नवे अलिंगन आनंद पूजिन भावे ओ आई नमने नमा तमेव माता पिता तमेव बंधुच सखा तमेव विद्या धर्म तमेव सर्वं मम देव आयेन वाचा मनसिंद्रियेव उदात्मनावा प्रकृति स्वभाव करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं नारायणं रामचन्द्रं वै हरे राम 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 हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया बाप्पा मोरया रे गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेशू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे आता जय रघुवीर समर्थ कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माथा मुगुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारे मोर्या मोर्या मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यानुकोटी मोरेश्वरा बाळ
तू घाल पोटी गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया लालबागच्या राजाचा विजय असो ईशान गुणाची लालबागच्या राजाची तर लालबागच्या राजाची आरती अतिशय भक्तिभावाने पार पडलेली आहे. लवकरच मिरवणुकीला सुरुवात होईल. त्याचबरोबर मुंबई